आर्थिक, शारीरिक असं बरंच काही त्रास देऊन गेलेलं आहे. तर ह्यामधून बाहेर पडताना मनाची तयारी, शरीराची अवस्था आणि आपलं रुटीन. कारण कोविडच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी ट्रीटमेंटचा पार्ट घेतलाय किंवा ज्यांना ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यावी लागली किंवा ज्यांना आधीच शुगर होती आणि ज्यांना नव्हती, अशांनाही नंतर परत शुगरची बरीच काही त्रास जे काही निर्माण झाले. तर त्या दृष्टीने हा विषय ठेवण्याचा एक उद्देश होता की आपण का बरं एवढे आजारी पडलो किंवा एवढा आपल्याला त्रास सगळ्यांना जवळपास का झाला. ज्यांना झाला नाही त्यांना खूप चांगलं, पण ज्यांना झाला, ज्यांना सफर व्हावं लागलं, त्यांच्या फॅमिलीमध्ये ज्यांना ज्यांना सफर व्हावं लागलं, त्यांनी कशा प्रकारे दिनचर्या ठेवावी, कशा प्रकारे आहार करावा, कशा प्रकारे रुटीन त्यांचं असायला हवं, या उद्देशाने आजच्या विषयाचं नियोजन होतं. सर्वांना माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो येतोय. ठीक आहे, चालू करूयात आपण. हो चालेल. दिनचर्या लेक्चर मध्ये ना काही शब्द संस्कृत आहेत, तसं जास्तीत जास्त मराठी घेण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाला समजेल, प्रत्येकाला अडचण येणार नाही. तरीही काहीही अडचण असली तर तो शब्द लिहून ठेवा किंवा काही अडचण आली तर ते लिहून ठेवा. आपण लेक्चरच्या शेवटी त्यावर नक्कीच चर्चा करूया. दिनचर्या म्हणजे काय? दिनचं आचरण, दिनभराचं आचरण किंवा दिवसभरातलं आपलं आचरण कसं असावं. ते केवळ आपल्या रुटीन संदर्भात नसून, कामासंदर्भात नसून, घरातल्या वातावरणासंदर्भात नसून, आपण सगळ्यांशी वागतो कसे, इतरांशी बोलतो कसे, आपल्याला मनामध्ये इतरांबद्दल बोलतानाचे विचार कसे येतात, या सगळ्या बाबींनी विचार करून तो शब्द दिनचर्या ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मग सदाचारही आहे, आचार रसायन सुद्धा आहे. पण इथे बघताना शरीराचे जे मूलभूत स्तंभ आहेत, जे दिनचर्येमध्ये सगळ्यात जास्त इन्क्लूड करतात किंवा सगळ्यात जास्त अंतर्भूत होतात आयुर्वेदानुसार, त्या शरीराच्या मूळ 3 स्तंभांमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो आहार, त्याच्यानंतर आहे ती निद्रा आणि नंतर आहे ते ब्रह्मचर्य. यातले आपण मुख्य 2 भाग जे आहेत, मुख्य म्हणण्यापेक्षा तिन्ही मुख्य आहेत, पण आहार आणि दिनचर्या किंवा निद्रा यावरती बोलवणे सगळ्यात शेवटी ब्रह्मचर्यावर थोडासा भाग एक इन्क्लूड करतोच आहे. कारण सगळं काही घ्यायचं म्हटलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. कारण आहारावरच बोलायचं झालं तर ते कितीही बोललं तरी कमीच आहे, अशातला भाग आहे सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं तर. सगळ्यात पहिला महत्वाचा भाग म्हणजे दिनचर्यातला उठावं किती वाजता. सुरुवातच त्या वेळेने होते आपली. उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुणाकुणाला अगदी फ्रेश वाटतं की डोळे उघडल्यानंतर बस 5 मिनिटं आणखीन झोपावं, ही भावना कुणाच्या मनात येत नाही. ज्यांच्या ज्यांच्या मनात येत नाही त्यांनी त्यांनी हात वर करावे. आपल्या झूम मीटिंग मध्ये हात वर करायचा एक संकेत आहे, तो जर वापरता आला तर तुम्ही वापरू शकता की कुणाकुणाला. कारण सध्या किती जवळपास 19 पार्टिसिपंट आहेत, त्यापैकी एक जणाचा हात तर वरती आलाय, बाकीच्यांचं मला माहित नाही आता. तर साधारणपणे सकाळी उठल्याबरोबर ज्यांना असं वाटतं की हा माझी झोप झाली आणि आता मी डायरेक्ट उठून उभं राहिलं किंवा उठून बसलोय, सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसती लक्ष्मी श्लोक म्हटला आहे, देवाचं नामस्मरण केलं आहे आणि मला फ्रेश वाटते, अशी ज्यांची ज्यांची अवस्था आहे ते चांगली दिनचर्या अवलंबतात. पण ज्यांना ज्यांना असं वाटतं की नाही मला अजून 5 मिनिटं झोपायचं आणि त्या 5 मिनिटाचे 15 मिनिटं होतात, अर्धा तासही होतो, मग त्यांनी मात्र त्यांच्या स्वतःवरती काम करणं खरंच खूप आवश्यक आहे. तर कधी उठावं, तर शास्त्रानुसार तर ब्राह्ममुहूर्त सांगितलंय. ब्राह्ममुहूर्त म्हणजे साधारणपणे 3:30-4च्या पुढचा काळ आहे. पण त्यावेळेला आजच्या दिनचर्येनुसार किंवा आजच्या लाईफस्टाईलनुसार उठणं शक्य नाही. पण तरी साधारणपणे 5-5:30 वाजता उठणं खरोखर गरजेचं आहे. 5-5:30 वाजता का? साधारणपणे एक सर्कॅडियन सायकल म्हणतात किंवा कर्केडियन सायकल म्हणतात, तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स आणि एन्झाईम सिक्रेट होण्याची वेळ साधारणपणे 4च्या पुढे असते. जर ती आपण 5 वाजता किंवा 5:30 वाजता जरी उठलो तरी पण ती सायकल चांगल्या प्रकारे कार्य करू शकते. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सकाळी 5 वाजेपासून ते 6:30 वाजेपर्यंत या 1.5 तासामध्ये मल प्रवृत्ती चांगल्या होण्याची विशेष कार्य, महत्वाचं कार्य शरीर सहजपणे करू शकतं. थोडक्यात 5 ते 6:30 या 1.5 तासामध्ये पोट अगदी व्यवस्थित साफ होतं. मग ज्यांचं पोट अगदी चांगलं साफ आहे त्यांना भूकही चांगली लागते, त्यांना जेवणही चांगलं जातं, त्यांचं पचनही चांगलं राहतं. मग पुन्हा ते सकाळी लवकर उठलं तरच ही गोष्ट घडणार. मग सकाळी लवकर उठलं तर शौचालय साफ होईल, शौचालय साफ झालं तर भूक चांगली लागेल, भूक चांगली लागली तर दिवस चांगला जाईल. खूप वेळेस असं होतं की आपण सकाळी उशिरा उठल्याने ना मनावर पोट साफ होत नाही. पोट साफ झालं नाही
परिणामी भूक चांगली लागत नाही. भूक चांगली लागली नाही, परिणामी प्रत्येक गोष्ट बिघडत जाऊन पचनावरती परिणाम होतो. हे केव्हा जाणवतं? रुटीन मध्ये ना आठवड्यातून एक दिवस होतं, 2 दिवस होतं, आपण नंतर होत नाही. एक दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही त्रास झाला नाही, आपण दुर्लक्ष करतो. पण ती सुरुवात झालेली असते शरीरामध्ये बदल घडण्याची. जर त्या ठिकाणी आपण रुटीन चांगलं ठेवायला सुरुवात केली ना, तर हा बदल कायमस्वरूपीपर्यंत जात नाही. काही मुद्द्यांनुसार लेक्चर असणार आहे आपलं. आता पहिला हा जो मुद्दा होता की सकाळी साधारणपणे केव्हा उठावं, तर उठण्याचं गरज सगळ्यात महत्वाचा. मग एक शब्द वापरला होता सर्केडियन सायकल. तर सायकल मध्ये ना आपले पिट्युटरी ग्रंथी आहे, जी सगळ्यात महत्वाची ग्रंथी, जी मेंदूच्या तळाशी आणि बेसला आणि मध्यभागी स्थित आहे. ती मास्टर ग्लँड सांगितली आहे किंवा मुख्य राजग्रंथी सांगितली आहे. तिचं काम आहे की शरीरामधल्या प्रत्येक ग्रंथींचं आणि एन्झाईमचं सिक्रेशन नियंत्रणामध्ये ठेवणं. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या शास्त्राने ध्यान सांगितलं आहे, प्राणायाम सांगितले आहेत, योगासनं सांगितली आहेत, व्यायाम सांगितले आहेत. त्याचं कारणच ते की त्या ध्यानामुळे, व्यायामामुळे, प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये होणारा रक्ताभिसरण जो आहे, त्याचा संचार जो आहे रक्ताचा, तो अगदी व्यवस्थित व्हायला लागतो. प्रत्येक ठिकाणचा रक्तसंचार व्यवस्थित झाल्यानंतरच प्रत्येक ठिकाणच्या सिस्टीमची किंवा त्या त्या अवयवांची कार्यक्षमता अगदी चांगल्या प्रकारे काम करते. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर गाडीला पेट्रोल आणि ऑक्सिजन ह्या दोघांची गरज असते धावण्यासाठी. आपल्या शरीरात सेम आहे, ऑक्सिजन आणि रक्त ह्याची गरज असते प्रत्येक सिस्टीमला, प्रत्येक सेलला कार्य करण्यासाठी. शरीरामध्ये जेवढा चांगला संचार रक्ताचा असेल, तेवढ्याच त्या रक्ताद्वारे ऑक्सिजनचा पण संचार चांगला असेल. परिणामी प्रत्येक सिस्टीमचं काम चांगलं व्हायला मदत मिळू शकते. म्हणून सकाळी लवकर उठणं आवश्यक आहे. दुसरं, झोप किती वेळ होणं गरजेचं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटेल किंवा ताजतवानं वाटेल. तर साधारणपणे प्रत्येकाच्या शरीरानुसार ना आणि गरजेनुसार झोपेचं प्रमाण आपण कमी जास्त पकडू शकतो. पण मिनिमम 6 तास तरी झोप होणं अपेक्षित आहे. मॅक्सिमम 8 तास. 8 तासांच्या वर झोपेची गरज नाहीये. हा, एखाद्याच्या शरीराची गरज असते, पण शेवटी पुन्हा तेच की 8 तासाच्या वरती झोप गेल्यानंतर शरीरामध्ये आळस, जडता, सुस्ती ह्या गोष्टी जास्त वाढतात. तर 8 तासांची झोप हवी आहे, तर मग रात्री 12ला झोपलोय आणि सकाळी 8ला उठलोय, तर हेही अपेक्षित नाहीये. तुमची संध्याकाळी 9च्या पुढे किंवा 9:30च्या पुढे झोपेची वेळ असायला गरजेची. 10, 10:30 मॅक्सिमम आजच्या काळानुसार पाहायला गेलं तर. कारण खूप जणांची कामं असतात की जे कंपनीच्या अनुसार म्हणा, वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यानुसार म्हणा, की शक्य नाही होत. तर ठीक आहे, पण 10:30च्या पुढे मात्र मॅक्सिमम झोप नसावी किंवा 10:30 नंतर झोपू नये. कारण त्या वेळांमध्ये झोप पूर्ण पण होते, शरीराचे रुटीन जे काही गोष्टी आहेत त्या पण सगळ्या व्यवस्थित व्हायला लागतात. पुढचा महत्वाचा विषय आहे दंत धावन किंवा ब्रश करणं, दात घासणं. मी अगदी छोटे छोटे मुद्दे घेतोय, जास्त वेळ घेणार नाही त्यावरती. ब्रश करणं महत्वाचं का आहे, तर आजकाल ना एक बघितलंय की दातांच्या समस्या घेऊन डेंटिस्टकडे खूप जण जातात किंवा माझ्याकडे सुद्धा क्लिनिकमध्ये तर दातांसाठी काही करता येईल का आपल्याला, तर आयुर्वेदामध्ये फार इनिशियल स्टेजमध्ये दातांची ट्रीटमेंट सांगितली. कारण त्यांनी कधी दातांची ट्रीटमेंट करण्याची गरजच येऊ दिलेली नाहीये. बेसिकली ज्या काही गोष्टी वापरतात, आता खैरसाल झालं, कांचनार झालं, की जे तुरट किंवा कषाय रसाची वनस्पती आहेत. अगदी रुईचं काडी सुद्धा वापरायला सांगितली. आपली अर्क म्हणतो आपण किंवा रुचकी म्हणतो आपण, तर त्याचीही काडी वापरायला सांगितली. का, तर त्याच्या दुधामध्ये जे काही आवळून धरण्याचे गुणधर्म आहेत, त्याच्यामुळे हिरड्या आणि दात दोघांचंही आरोग्याचं रक्षण चांगलं व्हायला मदत मिळते. प्लस मुखाचे जे काही आजार होऊ शकतात, ते आजार कमी राहायला सुद्धा मदत मिळते. तर आजकाल आपल्याला टूथपेस्ट आहेत, तर त्यातल्या त्यात कमी गोड असणारी किंवा ज्याच्या टूथपेस्टच्या मागचं त्या स्ट्रीप जी असते, जिथे पॅक केलेलं असतं, त्या ठिकाणी एक ग्रीन मार्क असतो. तर तो ग्रीन मार्क पाहून घ्यावा. ग्रीन मार्क याचा अर्थ की त्या त्याच्यामध्ये ऑलमोस्ट म्हणजे 90% तरी वनस्पतींचा वापर केलेला आहे किंवा त्याच्यापासून बनणाऱ्या घटकांचा वापर केलेला आहे. ज्याच्यावरती ब्लॅक मार्क आहे, ब्लू मार्क आहे, त्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण जास्त आहे. तर त्यांचा वापर करून तो साधारणपणे ब्रश करणं अपेक्षित आहे. सकाळी तर सगळ्यात जास्त आवश्यक विषयच नाही, पण जेवणानंतर जर शक्य असेल तर कमीत कमी थोडाफार ब्रश किंवा गुळणा तरी करणं अपेक्षित आहे. अन्नकणांचं जितकं जास्त अडकणं असणार दातांमुळे, तेवढ्या दातांच्या समस्या, हिरड्यांच्या समस्या ह्या उद्भवू शकतात. पुढचा मुद्दा आहे तो सर्वांग अभ्यंग किंवा उद्वर्तन. आपल्याकडे उठणं फक्त दिवाळीलाच लावतात, पण आयुर्वेदाने उद्वर्तन हे नियमित सांगितलेलं आहे.
मुख्य करून कोणासाठी, की ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांच्या शरीरामध्ये मेदाचं प्रमाण जास्त आहे, ज्यांचं बैठे काम जास्त आहे, ज्यांना शारीरिक श्रम कमी पडतात दिवसभरामध्ये, त्यांच्यासाठी उद्वर्तन उठणं लावणं हे मात्र नियमित सांगितले. पण बाकी सर्वांसाठी मात्र अभ्यंग हे नियमित असावं. अभ्यंग का? तर अभ्यंगामुळे त्वचेची जी काही कांती आहे, जी काही तुकतुकी आहे ती मेंटेन राहते, ती नियमित राहते. शिवाय तुमचं रक्ताभिसरण आहे, त्वचेचे विकार कमी राहायला सुद्धा निश्चितपणे मदत मिळते. विशेषतः आपल्या संभाजीनगर मधलं जे काही वातावरण आहे ते बऱ्यापैकी धुळीचं आहे आणि वृक्ष आहे. आपल्या इकडच्या वातावरणात तर नियमित अभ्यंग करणं खरंच बऱ्यापैकी गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे तो मुख्य म्हणजे व्यायाम. अभ्यंगानंतरच व्यायाम करावं किंवा उद्वर्तनानंतरच व्यायाम करावा. का बरं? अभ्यंगामुळे रक्ताभिसरण तुमचं सुधारतं किंवा रक्ताभिसरण तुमचं चांगलं होतं आणि त्यानंतर व्यायाम केल्यानंतर त्या रक्ताभिसरणामुळे प्रत्येक पेशींची जी काही डेव्हलपमेंट आहे ती आणखीन चांगल्या प्रकारे व्हायला मदत मिळते. म्हणून अभ्यंगानंतर व्यायामाचा मुद्दा येतो. पुढचा मुद्दा आहे तो स्नान. इथे खूप जणांचा प्रश्न असतो की आम्ही तर नेहमी थंड पाण्याने अंघोळ करतो किंवा आम्ही नेहमी खूप गरम पाण्याने अंघोळ करतो. तर स्नानाच्या मुद्द्यामध्ये सगळ्यात सुंदर शब्द वापरलाय की ना ती उष्ण ना ती थंड, सुखोष्ण. फार गरमही पाणी नसावं आणि फार थंडही पाणी नसावं. का बरं? तर फार गरम पाण्याने सतत आंघोळ केल्यानंतर त्वचेची आणि केसांची हानी होते. प्लस जर डोक्यावरून सतत गरम पाणी वापरत तर दृष्टीवरती देखील परिणाम होतो. त्याच्यामुळे शक्यतोवर ना गरम ना उष्ण असं पाणी वापरणं अगदी प्रत्येक ऋतूमध्ये. हिवाळ्यातही तसंच, पावसाळ्यातही तसंच, उन्हाळ्यामध्ये तर न गरम करताही ते गरमच पाणी मिळू शकतं. त्यामुळे उन्हाळ्यातही त्याप्रमाणे. आणि त्यानंतर दिनचर्येतला महत्वाचा भाग येतो सकाळचा तो साधनेचा किंवा पूजेचा. पूजा ही का बरं करायची आहे किंवा साधना ही का करायची आहे? तर दिवसभरामध्ये आपल्याला बऱ्यापैकी वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. अगदी मानसिक ताण असतात, टेन्शन्स असतात, कामाचे व्याप असतात, वेगवेगळ्या बाबी असतात. तर त्यांना आपल्याला सामोरं जाताना मन शांत राहणं अपेक्षित आहे किंवा मनाला स्थिरता राहणं अपेक्षित आहे. आणि मनाला स्थिरता देणारा एकमेव भाग आहे तो म्हणजे साधना किंवा पूजा किंवा ज्या कोणत्या देवाची आपण पूजा करतो त्या देवाचं नामस्मरण थोडक्यामध्ये. त्याच्यामुळे कसं होतं की ज्या काही आपण बाबी करणार आहोत त्याच्या मनाला स्थिरता मिळू शकते, मन शांत राहू शकतं. विचार करताना किंवा एखादा निर्णय घेताना आपल्याला अगदी शांतपणे निर्णय घेता येऊ शकतो. आपल्याला त्या ठिकाणी हेजिटेशन किंवा त्या ठिकाणी आपल्याला आताताईपणा करण्याची किंवा येणार नाही सर कुठेही कधी मनामध्ये. इथून पुढे सुरुवात होते ती पोटोबाला. थोडक्यात सगळ्यांचा आवडता विषय खाणे. पोटोबा किंवा नाश्ता किंवा सकाळच्या नाश्त्याची वेळ काय असावी? सगळ्यात आधी सांगायची इच्छा ही की नाश्ता त्यांनीच करावा ज्यांना खरोखर सकाळी भूक लागते. जर सकाळी 5:30 ला उठले आहात तर आणि तरच तुम्हाला 7:30 किंवा 8च्या आसपास भूक जाणवू शकते. जर तुमचा अग्नी चांगला असेल, जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर. ज्यांना भूक लागते त्यांनीच नाश्ता करावा. ज्यांना भूक लागत नाही त्यांनी नाश्ता नाही केला आणि थोडंफार दूध घेतलंय किंवा चहा घेतलाय पण तोही जास्त न उकळलेला, जास्त साखर नसलेला, फक्त दुधाचा असा चहा नसेल तरच चालू शकतो. नाहीतर दूध घेतलं तरी हरकत नाही. पण त्याची सगळ्यात महत्वाची वेळ सकाळी 7:30 ते 8:30. 8:30च्या पुढे नाश्त्याची वेळ नाही. त्यानंतर नाश्ता करूही नाही. त्यानंतर तुम्ही नाश्ता करत असाल तर तुम्ही तो जेवणाचा भाग समजून जेवण करावं पण नाश्ता करू नये. नाश्त्यामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता? अगदी आपले घरातले सगळे पदार्थ ज्यांना कुठलाही पचनाचा त्रास नाही ते घरातले सगळे पदार्थ नाश्त्याला खाऊ शकतात. अगदी पोहे, शिरा, उपमा, दलिया. दलियामध्ये मग तुम्ही गोड करा गुळाचा किंवा मग अगदी मिठाचा केला तरी किंवा शेवया आहेत. शेवया म्हणजे सुद्धा घरात बनणाऱ्या शेवया खाल्ल्या तर खूप चांगला. मॅगीचा उल्लेख ते नाही करत आहे नाश्त्यासाठी, कारण मॅगी जड पदार्थ आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन सोपा नाश्ता पाहायचं झालं म्हटलं ना तर तुम्ही ज्वारीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या अगदी थोडंसं तेल आणि थोडंसं हळद टाकून शेंदे मीठ टाकून जर परतवल्या असतील तर त्या लाह्या पण तुम्ही सकाळी नाश्त्याला खाऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर सुकामेवा खाण्याचा विचार असेल तर काळे मनुके झाले, अंजीर झाले, जर्दाळू झाले, खारीक झाली, खजूर झाली, हे तुम्ही नाश्त्यामध्ये इन्क्लूड करू शकता. पण ह्याच्या व्यतिरिक्त काजू बदाम असतील तर मात्र लिमिटेड प्रमाणामध्ये आणि नियमित खाऊ नका. 1 दिवस आड 2 दिवस आड असं जरी ठेवलं काजू, खारीक, पिस्ता, अक्रोड यांचं प्रमाण तरी चालू शकेल. पण नियमित मात्र ते नको. हा, नियमित खायची असतील तर व्यायामाची तयारी मात्र चांगल्या प्रकारे ठेवा जेणेकरून ते पचतील आणि त्यांचा ऍक्च्युअल शरीरामध्ये वापर होईल किंवा उपयोग होईल.
या व्यतिरिक्त नाश्त्याला आणखीन काय खाता येऊ शकतं, तर अगदी सकाळी स्वयंपाक तयार झाला असेल गरम गरम तर अर्धी चपाती, अर्धी भाकरी आणि जी भाजी तयार असेल ती भाजी देखील तुम्ही खाऊ शकता. हा सगळा नाश्त्याचा भाग पूर्ण झाल्यानंतर जेवणाची वेळ जेव्हा येते, ती जेवणाची वेळ काय असावी? सगळ्यात चांगली आणि आयडियल वेळ म्हटलं जेवणाची तर सकाळी 11 ते दुपारी 1च्या आत. त्यापुढे जेवणाची वेळ साधारणपणे नसायला हवी. कारण सकाळी नाश्ता केल्यानंतर तिथून पुढे साधारण 2.5 ते 3 तास किंवा मॅक्सिमम 4 तास हे होऊन जाणं अपेक्षित आहे. जेणेकरून तो नाश्ता पूर्णपणे पचलेला असेल आणि पुन्हा तोच मुद्दा जेवण करताना तुम्हाला कडकडून भूक लागणं अपेक्षित आहे. तर आणि तरच तुम्ही खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचू शकतं. त्यातून कुठलीही मेद संचिती किंवा वजन वाढायला मदत मिळत नाही. तुम्ही आहात त्याप्रमाणे मेंटेन राहू शकता. आहेत त्याप्रमाणे तुमचं शरीर चांगल्या प्रकारे काम करू शकतं. जर ते चांगलं जेवण पचलं तरच पुढच्या जेवणाच्या वेळेस पण तुम्हाला चांगल्या प्रकारे भूक लागू शकते. मग त्यामुळे सकाळच्या जेवणाची वेळ म्हटलं तर 11 ते 1 किंवा जास्तीत जास्त 1:30 पर्यंत. पण 1:30ही पुढे झाला 1 पर्यंत झालं तर केव्हाही खूप चांगलं. त्यानंतर दुपारच्या काळामध्ये जेव्हा आपण 1 पर्यंत जेवण चांगल्या प्रकारे घेतो, दुपारी इन केस कधी-कधी थोडीफार भूक जाणवते. 1 तास झाले, 5 तास झाले की म्हणजे 3 ते 5च्या दरम्यान थोडीफार भूक जाणवू शकते. तर त्या दरम्यान तुम्ही ना जी काही सीझनल फळं आहेत, आपल्या पुढे हा भाग येईलच, पण आपल्या जमिनीमध्ये येणारी थोडक्यात आपण जिथे राहतो महाराष्ट्र किंवा संभाजीनगर, तर आपल्या भागामध्ये जी काही फळं येतात, ती फळं सगळ्या प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकता. त्या व्यतिरिक्त लिक्विड म्हटलं तर ताक झालं किंवा लिंबू पाणी झालं किंवा कोकम सरबत झालं ऋतूनुसार किंवा सरबत मध्ये वाळ्याचं सरबत झालं, कैरीचं पन्ह झालं. अगदी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पण खडी साखरेमध्ये, ना की आपली बारीक साखर, खडी साखरेमध्ये तेही कमी आणि जुजबी किंवा गरजेपुरती साखर टाकून किंवा शक्य त्या ठिकाणी गूळ टाकून तुम्ही यांचा वापर करू शकता. संध्याकाळचं जेवण साधारणपणे केव्हा असायला हवं, तर रात्रीचा आहार हा जास्तीत जास्त 8च्या आत, 7 ते 8 किंवा 7 ते 7:30च. 7:30च्या पुढेही नको, पण ठीक आहे 7 ते 8 कारण आपलं जीवनशैली अशी आहे की कधी कधी नाही शक्य होत, तर 8च्या आधी जर जेवण शक्य होत असेल ना, तर करून घेणं केव्हाही उत्तम. परंतु त्यामध्ये सुद्धा ना प्रमाणाचा विचार केला रात्रीच्या जेवणाचा, तर सकाळच्या जेवणाच्या मिनिमम 1/4 कमी आणि जास्तीत जास्त अर्ध जेवण कमी. उदाहरणादाखल सकाळी जर तुम्ही 2 चपाती खात असाल, तर संध्याकाळी मात्र तुम्ही 1 चपाती खाल्लेली किंवा 1.5 चपाती खाल्लेली केव्हाही चांगली. त्याच्यावरती तुमचं जेवण जायला नको. आणि शक्यतोवर झालं तर रात्रीच्या काळात भात बंद असावा. तसं आयुर्वेदाने भातावर कधी बंधन टाकलं नव्हतं. शास्त्रामध्ये कुठेही भाताचा बंद करावा किंवा भात खाऊ नये असा उल्लेख नाहीये. पण आजकालच्या काळामध्ये भात रात्री बंद करण्याचं मुख्य रिझन म्हणजे आपण जो काही भात खातोय गेल्या 15 ते 20 वर्षापासून, 15 वर्षापासून जरी म्हटलं तरी चालेल, की तो पॉलिशचा तांदूळ वापरतो आपण, की त्याला अगदी चमक असते, त्याला अगदी सुगंध असतो, शिजल्यानंतर अगदी मऊसर असतो वगैरे वगैरे. पण तो सगळा भात पचायला जड आहे. शालींचं किंवा षष्ठी वर्णन शास्त्रामध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे. षष्ठी म्हणजे 60 दिवसांमध्ये येणारा तांदूळ, जो कमी पाण्यामध्ये पिकवला जातो. कमी पाण्यामध्ये पिकवल्यामुळे त्याच्यामधल्या स्वतःच्या तांदळाच्या स्वतःच्या अंतर्गत भागांमधलं पाण्याचं प्रमाण कमी आहे. तो शिजायला वेळ लागतो आणि खायला सुद्धा भगुर किंवा असा जाडसर लागतो. तो भात पचायला खरं तर चांगला आहे, पोषक मूल्यांनी पूर्ण आहे. पण आजकाल आपण जेवढे काही तांदूळ वापरतोय, आंबेमोहोर झाला, काली मूठ झाला, कोलम झाला किंवा जे काही प्रकार आहेत ते सगळ्या प्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण आहे आणि ते बऱ्यापैकी पचायला जड जातात. मग तुम्हाला त्यातही भात खूप आवडत असेल तर आठवड्यातून एखाद्या वेळेस खायला हरकत नाही. पण नाही गाडी उशीर झाला 11 वाजता येणार होती गाडी झालं म्हणलं हो नाही होईल ती मग. तिथे ते कंट्रोल त्यांचं माईक बंद करा, तुमचा आवाज येतोय. हॅलो, ठीक आहे कोणीतरी बोलत होतं ना मध्ये. ठीक आहे हरकत नाही. बेसिकली भात खायचा आहे, तांदूळ भाजून घेणं अपेक्षित आहे. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही पाण्याचा अंश एक्सेस आहे तो कमी व्हायला मदत मिळते. ह्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की हलकं अन्न खाण्याची गरज का. मधुमेही रुग्णांच्या ट्रीटमेंटमध्ये, चिकित्सेमध्ये एक उल्लेख आहे शास्त्रात की त्यांना होईल तेवढं हलकं अन्न द्यावं, कारण त्यांचा अग्नी मंद झाला आहे, परिणामी त्यांच्यामध्ये दृष्टी उत्पन्न होऊन मधुमेहाची, प्रमेहाची उत्पत्ती झाली आहे. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून गाईला, गावरान गाईला अखंड धान्य
गहू झाले, ज्वारी झाली, बाजरी झाली, तांदूळ झाले, हे अखंड धान्य तिच्या आहारामध्ये टाकून तिला खाऊ घालायला सांगितले. तिचं जे काही शेण पडेल त्या शेणामधनं त्या धान्याला बाहेर काढायला सांगितले, निवडायला सांगितले. त्याला धुवून सुकवून उन्हामध्ये किंवा छाया शुष्क म्हणजे कापड बांधून त्याला सुकवायला सांगितले आणि नंतर त्याचं धान्य करून किंवा त्याच्या आधी त्याला भरजीत म्हणजे भाजून धान्य करून पीठ करून त्याचा स्वयंपाक जो काही बनेल तो मधुमेह रुग्णांना सांगितलाय. म्हणजे एवढा विचार का केला शास्त्राने की अगदी गायला खाऊ घाला आधी, नंतर ती शेणातून त्याला निवडून काढा, त्याला परत छायाशुष्क करा, छायाशुष्क करून त्याला भाजा आणि मग नंतर त्याचं पीठ बनवा किंवा त्याचे आहारद्रव्य बनवा. जेवढं हलकं धान्य असेल तेवढं पचनशक्तीवरचा ताण कमी पडतो आणि तेवढा आपल्याला शरीरातून निरोगी राहायला मदत मिळते. हा मुद्दा सांगण्याचा भाग एवढाच की आपण आजकाल ना खूप काही जड पदार्थ खातो. अगदी आपण घरी बनवलेला चिवडा जरी असेल तोही बऱ्यापैकी आपण जड बनवतो, त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळून. त्याच्यामुळे प्रयत्न हा असावा की जेवढं हलकं धान्य असेल, जेवढं हलकं जेवण असेल आपलं तेवढा भाग चांगला. तसा एक श्लोक आहे, आता मी सांगताना सांगितलं की आपण नाश्ता, जेवण, सरबत आणि जेवण असे 4 भाग केले आपण. तर 4 भाग करण्याचा उद्देश हा होता की खूप वेळेस ना शारीरिक मेहनती बऱ्यापैकी असतात, तर त्यांना भूकही लागते. पण मग आहार तर 2च वेळ गेला पाहिजे, मग इतर वेळेला काय, म्हणून आपण छोट्या छोट्या पोर्शन मध्ये केलं. एक श्लोक असा की द्वौ कालौ भुंजित अग्निहोत्र समोदिता, म्हणजे अग्निहोत्राला 2च वेळेस आहुती दिली जाते, त्याप्रमाणे आपल्या शरीरातल्या जाठराग्नीला पण 2च वेळा आहुती द्यावी, जेणेकरून त्याचं भगभगणं जे आहे ते नियमित राहील किंवा त्याचं ज्वाला जी आहे ती नियमित चांगली राहील. म्हणून 2 वेळेच्या जी काही जेवणाच्या वेळा आहेत, 11 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 ची वेळ, त्या दरम्यानचा आहारच व्यवस्थित असावा. इतर वेळेला खाण्याचं प्रमाण अगदी थोडंसं किंवा क्षुल्लक असावं, जेणेकरून ते सहज पचेल आणि त्यातून कुठलाही अपाय होणार नाही. पुढचा एक श्लोक आहे, आहाराशी संबंधित नाहीये पण स्वास्थ्याशी संबंधित आहे. तर ते कसा, तर समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यादी ध्येयते. समदोषाः म्हणजे शरीराचे जे काही मूलभूत स्तंभ सांगितले 3, वात, पित्त आणि कफ, या 3 दोषांची समान अवस्था. समधातू मलक्रिया, समधातू म्हणजे शरीरामध्ये सप्त धातू सांगितली आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्रधातू. या धातूंची सम अवस्था, चांगली अवस्था. सम मलक्रिया, मलक्रिया म्हणजे मलमूत्रादी क्रिया, रज प्रवृत्ती असेल, मूत्र प्रवृत्ती असेल, मर प्रवृत्ती असेल, स्वेद प्रवृत्ती असेल, ह्यांची समक्रिया म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेही विकृती नसणं, पोट चांगलं साफ होणं, लघवी चांगली साफ होणं, घाम व्यवस्थित येणं, ह्या सुद्धा क्रिया चांगल्या होणं अपेक्षित आहेत. अगदी रज प्रवृत्ती सुद्धा, मासिक धर्म सुद्धा व्यवस्थित येणं, ही सुद्धा योग्य प्रकृतीची निरोगी अवस्थेची अवस्था आहे. आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन. म्हणजे तुमचा आत्मा सुद्धा प्रसन्न असावा, तुमची इंद्रिय सुद्धा प्रसन्न असावीत, तुमचं मन सुद्धा प्रसन्न असावं, तरच तुम्ही स्वस्थ आहात. मग ह्या सगळ्या क्रिया तुमच्या खाण्यावरती अवलंबून आहेत. जर तुम्ही चांगलं खात असाल तर तुमची दोषांची विकृती होणार नाही. तुम्ही चांगलं खात असाल तर तुमची मनाची अवस्था बिघडणार नाही. तुम्ही चांगलं खात असाल तर तुमचं पोट चांगलं साफ राहणार आहे. तुम्ही चांगलं खाणार असाल तर तुम्हाला घामाचं प्रमाण व्यवस्थित राहणार आहे. हे पुढे येईलच की घामाचं प्रमाण का बरं म्हणतोय मी. तुम्ही चांगलं खाणार असाल तरच तुमचं शरीर चांगलं काम करणार आहे. म्हणून ह्या श्लोकामध्ये कुठेही आहाराचा उल्लेख नसताना सुद्धा हा श्लोक घेण्याचं कारण तेच की तुम्ही खाणार काय त्यावरती सुद्धा या सगळ्या तुमच्या क्रिया अवलंबून आहेत. या अन्नाचं वर्गीकरण ना साधारणपणे एक 4 मुद्द्यांमध्ये केलेले किंवा 4 भागांमध्ये केलेले. वर्गीकरण म्हणण्यापेक्षा की अन्नाचं स्वरूप कसं कसं आहे, तर पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो चव किंवा रस. षड रसांमध्ये अन्नाचं विभागन केलेलं आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, याचा क्रम ठेवताना पण शास्त्राने खूप विचार करून ठेवलेला आहे. तेही सांगेल कसं मी. कोणाला हवं असेल तर लिहून घ्यावं. तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. यामध्ये मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट ना की कडू, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे तिक्त म्हणजे कडू, कडवटपणा असणारे, आणि कषाय म्हणजे तुरट. हे आहाराच्या षड रसांमध्ये वर्गीकरण केलंय. यामध्ये ना ह्याचं या प्रकारे वर्णन करण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या क्रमाने जेवण आपल्याला कंझ्युम करायला सांगितले. म्हणजे आहारामध्ये किंवा ताटामध्ये जे काही आपण जेवण घेऊ त्यात सगळ्यात पहिले मधुर रसाचं सेवन अगोदर सांगितलंय किंवा गोड भाग हा पहिले खावा. आणि आपण सगळेजण करतो उलट.
जेवण झाल्यानंतर जे काही गोड आहे, अगदी वाटीभर खीर असेल, 1.5 वाटी खीर असेल, ते नंतर खाऊन घेतो. जिलेबी असेल, गुलाबजामुन असतील, रसमलाई असेल, जे काही असेल, जेवण झाल्यानंतर हा डेझर्ट आता खायचं. तर सगळ्यात चुकीचा भाग तिथं, कारण तो पचण्यासाठीचा सगळ्यात जड भाग आहे. आपला अग्नी तीव्र असतो तो जेवणाच्या आहार सेवनाच्या सगळ्यात अगोदर, सगळ्यात भुकभुकून भूक लागलेली असते अगोदर, तेव्हा तो जावा, जेणेकरून तो सगळ्यात अगोदर पचेल आणि त्याच्यातून होणारे दोष उत्पत्तीही कमी राहील. तर मधुर रस हा सगळ्यात आधी जावा, त्यानंतर आम्ल रस जावा, मग लवण रस. म्हणजे मीठ खावं किंवा मिठाचे पदार्थ खावा असा अर्थ नाही, पण लवणचा भाग की आपल्या ताटामध्ये चटणी, लोणचं, पापड हे पोर्शन नेहमी घ्यायला सांगितले. असं नाही की पापड रोज असावा, हे सगळ्यांपैकी एक एक पोर्शन कधीतरी असावा. एक दिवस लोणचं असावं, एक दिवस पापड असावा, एक दिवस चटणी असावी, पण मग हे अगदी तोंडी लावण्यापुरते असावेत. भाजीसारखे लोणचं पापड घेतलंय आणि बाकी गोष्टी थोड्या थोड्या घेतल्यात तर ते चुकीचं आहे. तेवढा लवण रस शरीरात जाणं चांगलं नाहीये. त्यानंतरचा भाग येतो तो कटू किंवा तिखट रस. तर कटू म्हणजे कडू रस, सॉरी तिखट रस. तिखट रस हा तेवढ्याच गरजेचा जेवढे बाकी रसांची आहे, कारण तो पाचक म्हणून काम करतो, शरीरामधल्या पित्ताला सरवण्यासाठी आणखी मदत करतो. तो जेवणाच्या मध्यावरती आहे. लवण आणि कटू हे 2 जण मध्यावरती आहेत रस वर्गीकरणामध्ये. त्याचं कारण असतं की तुम्ही अर्ध जेवण घेतल्यानंतर तुमच्या पाचक रसांना स्त्राव आणखी मिळायला मदत मिळावी, म्हणून त्या दोघांचं स्थान त्या ठिकाणी आलेलं आहे. पुढचा आहे तो तिक्त म्हणजे कडू रस, की जो जिभेला शुष्कता आणतो, आवळून घेतो आणि आतल्या रसांचं प्रॉपर वे संयोजन करण्यासाठी मदत करतो. आणि शेवटी आहे तो तुरट रस. तुरट रसामध्ये वर्णन करायचं तर तांबूल सेवन सांगितले. आपण जे काही पान खातो त्याचा रस तुरट आहे, कषाय रसाचा आहे. कषाय रसाने मुखशुद्धी होते, दंतशुद्धी होते, हिरड्यांना आवळून धरायला मदत मिळते. पण मग पान खावं तर कसं? त्यामध्ये केवळ बडीशोप, थोडीशी खडी साखर, एखादी विलायचीचा तुकडा, कात आणि चुना इतकेच भाग असावे. ना की त्यामध्ये चेरी असावी, ना त्यामध्ये गुलकंद असावा, ना त्यामध्ये खजूर टाकावी. ह्या गोडाचा तर कुठलाही संबंध नाहीये पानाशी. पण आजकाल जी काही पानं खाली जातात ती भाग वेगळा. आपल्याला पान खायचं असेल घरी रोज तर या प्रकारे खाण्यात केव्हाही अर्थ आहे, नाहीतर पान न खाल्लेलं चांगलं. बरं, यांचा क्रम जो ठरवला तो कशासाठी, तर मधुर, आम्ल आणि लवण ह्या 3 कफांचं, 3 गोष्टींचं किंवा 3 रसांचं जे काही संबंध आहे तो वात शमनाशी आणि कफवृद्धीशी आहे. म्हणजे शरीरातले जे काही दोष आहेत त्यामध्ये वाताचं शमन करायचं असेल तर ह्या 3 रसांचं सेवन महत्वाने करायला सांगितले. किंवा कफाचं वर्धन करायचं असेल, ज्या व्यक्तीमध्ये कृशता आहे, बारीकपणा आहे, त्याला वजन वाढवण्यासाठी मदत मिळण्यासाठी या 3 रसांचं सेवन चांगल्या प्रकारे करायला सांगितलंय. ह्याच्या विरुद्ध जी आहेत ती कटुतिक्त कषाय. कटुतिक्त कषाय रसाची जी काही पदार्थ आहेत ती वाताचं वर्धन करतात, शरीरात वात वाढवतात, कारशत्व आणतात, वजन कमी करायला मदत करतात आणि तेवढंच कफाचं शमन करतात. म्हणजे ज्यांच्या शरीरात सर्दीसारखी, खोकल्यासारखी, कफासारखी आजार जास्त आहेत त्यांनी कटुतिक्त रसांचं किंवा त्या रसयुक्त आहार द्रव्यांचं सेवन केलं तर त्यांचं कफ शमन व्हायला मदत मिळू शकते. आणि ह्याच रसांच्या वर्गीकरणामध्ये एक बघितलं तर मधुर, तिक्त आणि कषाय रस हे जे आहेत ते पित्त शमन करतात. म्हणजे गोड पदार्थ स्पेसिफिकली जे पित्त वाढवणारी नाही. साखर पाहायला गेली तर गोड आहे पण ती प्रचंड पित्तकर आहे. साखर हा भाग सोडला तर बाकी जी मधुर रसाची पदार्थ आहेत ती तिक्त म्हणजे कडू रसाची औषधं किंवा आहार द्रव्य आणि कषाय रसाची, तुझ्या तुरट रसाची जी काही आहार द्रव्य आहेत पित्ताचं शमन करतात. आणि त्या विरुद्ध जे आहेत ती आम्ल, लवण आणि कटू म्हणजे तिखट ही प्रचंड पित्तकारक आहे, जी आपल्या जिभेला सगळ्यात जास्त चव देतात. आंबट पदार्थ झाले, तिखट पदार्थ झाले, खारट पदार्थ झाले, ती प्रचंड पित्तकारक काम करतात. त्याच्यामुळे ह्यांचं तारतम्याने जर आपण संयोजन ठेवलं आहारामध्ये तर अतिशय व्यवस्थित भाग आपल्याला साभाळता येतो. दुसरा वर्गीकरणाचा भाग आहे तो गुरु आणि लघु, जड पदार्थ आणि हलके अन्न पदार्थ. तर ह्याच्यामध्ये ना पुन्हा तोच भाग की जड अन्न पदार्थ त्यांनीच कंझम्पशन करायला ज्यांचा अग्नी खूप चांगला आहे. ज्यांचा अग्नी चांगला नाहीये, ज्यांना भूक चांगली लागत नाही, ज्यांना पचन चांगलं होत नाही, त्यांनी होईल तेवढं हलकं अन्न सेवन करणं गरजेचं. पचण्यास जड अन्न पदार्थ कोणते म्हणू शकतो आपण, तर डाळबट्टी झाली, श्रीखंड पुरी झाली, पुरणपोळी झाली. हे पूर्वीच्या काळामध्ये फक्त आणि फक्त सणाला व्हायचे. डाळपट्टी भाग तर आत्ताचा आला, पण श्रीखंडपुरी सारखे पदार्थ झाले किंवा पुरणपोळी सारखे पदार्थ झाले किंवा अगदी चपाती सुद्धा पूर्वी फक्त सणाला व्हायची. का तर ती पचण्यासाठी जड आहे.
पण आजकाल मात्र आपण रोज चपाती खातो, पण त्यातही जर आपण प्रयत्न केला तर पराठा किंवा चपाती जाड न करता पातळ चपाती करून तिला फक्त तव्यावरती भाजून जर वापरली, तिला तेल नंतर वापरलं, म्हणजे तव्यावरून खाली उतरल्यानंतर तेल किंवा तूप लावलं, ते योग्य आहे. पण तुम्ही तव्यावरतीच तिला अगदी भरपूर तेलामध्ये भाजताय, तिला कडक करताय, तर तुम्ही तिला पचण्यासाठी जडच बनवताय. इडली चटणी आणि सांबार हे एकत्र आले तर जड होतात. केवळ इडली खाल्ली आहे तर ती पाचक आहे किंवा ती हलकी आहे. पण सांबार चटणी सोबत जेव्हा ती येते तेव्हा थोडीशी ती गुरुच होते. डोसा झाला, वडा सांबार झाला, हे कधीतरी खाण्याचे पदार्थ आहेत आणि तेही सकाळच्या काळात खाण्याचे पदार्थ आहेत. हे रात्री कधी कन्झम्पशन करू नये. किंवा दुधाची घट्ट खीर झाली, बासुंदी झाली, हे पदार्थ जड पदार्थांमध्ये मोडतात. यासारखे पदार्थ जे आहेत ना, ते जेवणाच्या सुरुवातीच्या भागामध्ये किंवा सकाळच्या जेवणामध्येच कन्झम्पशन करावेत. सकाळच्या जेवणामध्येच खावेत. पचायला हलका आहार कोणता म्हणू शकतो, तर ज्वारीची भाकरी झाली. तांदूळाचा उल्लेख मी केला हलक्या अन्नामध्ये, पण पुन्हा तेच की षष्टीशाले जे 60 दिवसामध्ये येणारे तांदूळ आहेत, ते अनपॉलिश तांदूळ आहेत, ज्यांना कुठलीही पॉलिश केलेली नाही, ज्याच्यावरती एक लेअर आहे, तो तांदूळ पचण्यासाठी हलका. किंवा त्यांची भाजून केलेली खिचडी, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची चांगल्या प्रकारे भाजली आहे आणि त्यानंतर त्याची खिचडी बनवली आहे, तर ते अगदी पचायला हलकी म्हणू शकतो. निव्वळ तुम्ही इडली खाणार असाल अगदी सपक फक्त, तर ती आपण हलकी म्हणू. पण इडली सोबत जेव्हा चटणी आणि सांबार येतील दह्याचे, ते मात्र थोडेसे जड होतात. चपातीचाही उल्लेख पुन्हा केला हलक्या अन्नात, तेवढ्यासाठीच की तुम्ही तव्यावरती फक्त भाजली आहे, पातळ चपाती केली आहे आणि तिला उतरवल्यानंतर तिला जे काही लागणारं थोडंफार तेल आहे ते तेल लावलंय, तर ती हलकी म्हणू शकतो. तिसरा भाग आहे वर्गीकरणाचा, तो गुणधर्म किंवा उष्ण आणि शीत. म्हणजे जे पदार्थ त्याच्या गुणधर्मानुसार शरीरामध्ये गेल्यानंतर उष्णता उत्पन्न करतात. थोडक्यात चवीचा भाग पाहिला तर आम्ल, लवण आणि कटू रसाचे जे काही पदार्थ आहेत, जे तिखट आहेत, हिरवी मिरची झाली, ठेचा झाला किंवा अगदी लाल तिखट भरघोस वापरलेला आहे. प्रचंड आंबट वरण बनवलं आहे, ज्यामध्ये टमाटे टाकून किंवा चिंच टाकून वरण बनवलेलं आहे, तर हे पित्तकर ठरतात. तो उष्ण पदार्थ आहे. ज्यांच्या शरीरामध्ये कफाचं प्रादुर्भाव जास्त आहे, त्यांनी असे पदार्थ सेवन करावे अगदी. पण पुन्हा तेच की कुठेही दोष उत्पत्ती होऊ नये आणि तुमची भूक चांगली शमेल किंवा तुमचं जेवण चांगलं पचेल इतक्या प्रमाणामध्ये त्याचं सेवन करणं केव्हाही चांगलं. पण त्याच्यावरती जर जात असेल तर मात्र तुम्हाला त्रास होणार. दुसरा भाग त्याच्यामधला आहे तो शीत अन्न. ज्या आहार पदार्थांनी शरीरामध्ये थंडावा किंवा शीतता उत्पन्न होते, ते आहार पदार्थ केव्हाही चांगली. त्यामधून कधीही दोष उत्पन्न होण्याची स्थिती कमी असते. त्याच्याशिवाय शीत अन्न पदार्थ हे थोडेसे हलकेही असतात. ह्याच्यामध्ये थोडासा विरोधाभास आहे. काही शीत अन्न पदार्थ मात्र प्रचंड जड असतात, तर त्याप्रमाणे ते तारतम्याने सेवन करावेत. हा भाग का बरं, शीत आणि उष्णाचा भाग का, तर हे दोघांचं तारतम्य सांभाळतो तेव्हा अग्नी चांगला काम करतो. सुरुवातीला आपण जड पदार्थ खाल्ले आणि त्यानंतर मग हलके पदार्थ खाल्ले, तर जेवणाच्या पचनावरती कुठेही भार उत्पन्न होत नाही. ह्याच्यात एक शेवटचा एक पोर्शन येतो, तो म्हणजे आहाराचा सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता. सात्विक, राजसिक आणि तामसिक आहार वर्णन करताना ना, जे अन्न पदार्थ सात्विक अन्न पदार्थ पाहिजे झाले तर दूध, तूप किंवा स्निग्ध पदार्थ, शीत पदार्थ, रुचिकर, मन प्रसन्न करणारे पदार्थ, शरीराला स्थिरता आणि बल प्रदान करणारे पदार्थ, ह्यांचा अंतर्भाव आपण सात्विक अन्नामध्ये करू शकतो. राजसिक अन्न कोणतं, तर जे अतिशय तिखट आहेत, उग्र आहेत, खारट आहेत, मसालेदार आहेत, जे दाह उत्पन्न करतात मुखामध्ये पण आणि जठरामध्ये पण, पोटामध्ये गेल्यानंतर सुद्धा जे जळजळ करतात, आणि ज्या आहार पदार्थांच्या सेवनाने प्रचंड घाम येतो. मगाशी जे म्हणालो की स्वेदाचा किंवा घामाचा उल्लेख का, तर जे अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर प्रचंड घाम निर्माण होतो, ते राजसिक अन्न पदार्थ आपण म्हणू शकतो. तर साधारण ह्या आहार पदार्थांमुळे ना शरीरामध्ये चिडचिडेपणा, राग ह्या गोष्टींची उत्पत्ती जास्त होते. त्यामुळे त्या आहार पदार्थांचं प्रमाण कमी असावं. आणि शेवटचा पोर्शन आहे तो तामसिक अन्न पदार्थ. तर जे अन्न पदार्थ शिळे आहेत, ज्यांच्यावरती प्रोसेस जास्त केलेली आहे, जे अन्न पदार्थ पचायला जड आहेत, त्याच्यामध्ये उग्रता आहे, गंध जास्त, म्हणजे त्याचा उग्र गंधता आहे, असे किंवा शरीरात जडता उत्पन्न करणारे पदार्थ ते तामसिक अन्न पदार्थामध्ये येतात. आपल्याकडे सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा आहाराचा भाग म्हणजे ना कुस्करा. रात्रीच्या पोळ्या उरल्यात, रात्रीचा भात उरलाय, सकाळी फोडणी द्या आणि खा नाश्त्याला. तर नाश्ता हलका असायला पाहिजे, तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात जड पदार्थ खाता. एक छोटासा श्लोक आहे, न अति संस्कृतम, म्हणजे ज्यावरती जास्त संस्कार नाही ते अन्न तुम्ही कंझ्युम करावं. एक
श्लोक आहे सुंदरसा की प्रमाणाचं वर्णन करताना आलेला आहे. अन्नेन पूरयेत अर्धम तोयेन तू तृतीयकम उदरस्य चतुर्थांशम संरक्षयत वायुचारणे. म्हणजे उदराचा अर्धा भाग आहाराने, तिसरा हिस्सा पुढचा भाग जो आहे तो जलाने किंवा लिक्विडने द्रव्य भागाने आणि चौथा हिस्सा वायूच्या संचारणासाठी किंवा वायूच्या आचरणासाठी रिकामा सोडावा, जेणेकरून तुमचं अन्न पचन हे अगदी चांगलं होऊ शकतं. या व्यतिरिक्त आहाराचं प्रमाण जे आहे ना ते आणखीन 4 मुद्द्यांवरती विभागलेलं म्हणता येऊ शकतं. ते म्हणजे वय झालं, बालावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था, काळ झाला, सकाळचा काळ, रात्रीचा काळ, प्रकृती झाली, वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती, आणि शेवटचा पोर्शन येतो तर देश किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी उत्पन्न होणारं अन्न. यावरती देखील आहाराची मात्रा, त्याचं प्रमाण आणि त्याची गुणधर्म हे अवलंबून असतात. तो वयाप्रमाणे आहाराचं तारतम्य ठेवणं गरजेचं. बालावस्थेमध्ये कफाची विकृती किंवा कफाची प्रवृत्ती जास्त असते, त्या दरम्यान तशा प्रकारचा आहार जास्ती खाणं चुकीचं आहे, कारण लेकरांना मग सर्दी जास्त होते किंवा कफाचे आजार जास्त होतात. तरुण अवस्थेमध्ये पित्ताची प्रकृती जास्त असते, पित्तावस्था जास्त असते, तर त्या दरम्यान तिखट खाणं, मसालेदार खाणं हे टाळणं गरजेचं. तुम्ही जेवढा साधा आहार घेणार तेवढं चांगलं. आणि वृद्धावस्थेमध्ये वाताची प्रवृत्ती सगळ्यात जास्त असते, तर त्या ठिकाणी अग्नी देखील मंद असतो, तर त्यामुळे त्याप्रमाणे आहाराचं नियोजन करणं गरजेचं असतं. एक छोटासा मुद्दा आहे लंघनाचा, मला तेवढाच टाकायचा आहे, बाकी फार काही आणखी इलॅबोरेट करत नाही, कारण आहारावर बोलावं तेवढं वाढतच जाणार आहे, आपल्याला ही वेळ सुद्धा पुरणार नाही. लंघनाचा किंवा उपवासाचा अर्थ खूप जणांना फार वेगळा काढतात, की त्या दिवशी ते अगदी जेवण करतात त्यापेक्षा पण जास्त फराळ करतात. की माझा उपवास आहे तर साबुदाणा खिचडी झाली, साबुदाण्याचे वडे झाले, तळलेल्या गोष्टी झाल्या, ते पापड्या किंवा ते चकल्या असतात वेगवेगळ्या साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ प्रचंड आहेत. हे सगळे चुकीचे. उपवासाचा मुख्य अर्थ जो आहे तो उप आणि वास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. तुम्ही ज्या कोणत्या देवाचं करता, ज्या कोणत्या देवाचं आचरण करता, नामस्मरण करता, त्या देवाच्या सानिध्यात बसणे हा उपवासाचा अर्थ आहे. आणि लंघन म्हणजे ठराविक काळाकरिता तुमच्या पचनसंस्थेला दिलेला आराम. का द्यायचा आहे? त्या दिलेल्या आरामामुळे तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये, 5-7 दिवसांमध्ये जे काही तुम्ही कन्झम्पशन केलंय, त्यातून जे काही दोष निर्माण झाले आहेत शरीराला, ती बाहेर टाकण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेला लोड देता येत नाही किंवा तुमच्या पचनसंस्थेचा लोड कमी होऊन जातो. मग शरीर सहजपणे ते जमा झालेले पदार्थ दुसऱ्या दिवशी बाहेर काढून टाकतं. ते पदार्थ बाहेर पडले की तुमची शरीर संस्था परत नव्याने चांगल्या प्रकारे काम करते. मग पुन्हा पुढचे 6 दिवस भरायला तयार. म्हणजे पुन्हा 6 दिवस भरा, 1 दिवस उपवास करा आणि ते बाहेर टाकायला मदत करा. भरा म्हणजे चांगलं भरा, म्हणजे मग त्या लोड येणार नाही. तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली होते, प्रतिकार क्षमता, व्याधी क्षमत्व तुमचं चांगलं होतं आणि मनाचं स्वास्थ्य चांगलं होतं. तुम्ही 1 दिवस अगदी काही न खाता राहून बघा. मनाची तयारी करा अगोदर. मी म्हणतो म्हणून करू नका. त्यातही शक्य झालं तर कोमट पाणी दिवसभर पिलं तरी चालेल किंवा थोडंफार दूध घेऊन किंवा फलरस, एकाच फळाचा रस बिना साखरेचा, त्यातल्या त्यातही मोसंबी, संत्री, डाळिंब ह्यांचा घेतला तर आणखीन चांगलं. तुम्हाला शक्य होईल तितक्या प्रमाणात. आणि जर शक्य असेल तर ताक, पण ताज्या दह्याचं. परवाचं दही आहे आणि आज ताक करून पिलंय तर ते चुकीचं. तुम्ही आदल्या दिवशी दही लावा, दुसऱ्या दिवशी तर ताक बनवा आणि तसं तुम्ही ताक पिऊ शकता. पण त्यातही अगदी दह्याची निवळी म्हटलं तर चालेल असं ताक हवं. त्यामध्ये दही जास्त आणि पाणी कमी, असं घट्ट ताक किंवा लस्सी आपल्याला प्यायची नाहीये. एक शेवटचा भाग घेतोय, युक्त आहार किंवा योग्य आहार काय? तर भूक असल्यानंतरच खाणं तो योग्य आहार. अध्यशन म्हणजे तुमचं जेवण झालेलं आहे आणि तुम्ही कोणाकडे तरी गेलात, तिथे तुम्हाला ते आग्रह करतायत की नाही गडे तुम्ही आलात तर तुम्हाला खावंच लागेल, तर त्यांना विनंती करा की मी आता आत्ताच जेवण झालंय, मी आता खाऊ शकत नाही. हवं असेल तर 1 चिमूट त्यातून खाऊन घ्या, पण त्यांच्या मानासाठी म्हणून. पण त्याच्यावरती मात्र पोटामध्ये चुकूनही आहार टाकू नका. अध्यशनामध्ये तुमचं पहिलंच अन्न पचलेलं नाहीये, तुमचं पहिलं अन्न पचण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. त्या दरम्यान कुठल्याही दुसऱ्या पित्ताचा स्त्राव होणं शक्य नाहीये आणि त्यात तुम्ही पुन्हा जर का टाकत असणार तर ते तुमच्या जेवणामुळे पचनावरती विपरीत परिणाम नक्कीच करतं. अजीर्णासन म्हणजे पहिल्या जेवणाचं अजीर्ण झालेलं आहे. अध्यशनामध्ये तुम्हाला अजीर्ण झालेलं नाहीये. अध्यशनामध्ये तुमचं पचन चालू आहे, व्यवस्थित आहे, त्यावरती खाणं आहे. पण अजीर्णासन हे सगळ्यात वाईट, की तुम्हाला अजीर्ण झालंय, तुम्हाला ढेकर येत आहेत, तुम्हाला जळजळ वाटतंय, तुम्हाला पोटामध्ये त्रास होतोय आणि त्यावरती तुम्ही परत आणखीन कोणतरी म्हणताय किंवा तुमचा आवडीचा पदार्थ आलाय म्हणून तुम्ही तो खाताय. तो सगळ्यात चुकीचा भाग. तो मात्र अजिबात करू नये. त्या वेळेनंतर तुमच्या पचन संस्था अगदी
तुम्ही त्याची वाताहत करताय. आणि त्यातला शेवटचा मुद्दा विरुद्धासन. विरुद्धासन म्हणजे ज्या पदार्थांचे गुणधर्म अगदी टोकाचे आहेत, की एक भाग खूप थंड आहे, एक खूप गरम आहे, किंवा एक खूप गोड आहे, एक खूप आंबट आहे, असे पदार्थ टाळावेत. हे विरुद्धासन खूप जणांनी ऐकले असेल. भरपूर आता मुद्दा बऱ्याच ठिकाणी फिरतो की दूध आणि फळं एकत्र खाऊ नयेत, फ्रूट सलाड खाऊ नये. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ताक भात खातात त्यावेळेस सोबत खीर घेतली जाते, ते चुकीचं. किंवा दही भात खातात, कर्ड राईस खातात आणि सोबत खीर असते किंवा काहीतरी गोड पदार्थ असतो, तर हे पदार्थ चुकीचे आहेत. हे द्रव्य एकत्र न खाल्लेले केव्हाही चांगले. ह्या आहारांचा वर्णन करताना ना शरीरातल्या प्रत्येक घटकाचं पोषण होणं गरजेचं, प्रत्येक घटकाचं काम चांगलं होणं गरजेचं, प्रत्येक घटकाचं काम होऊन तुमची निरोगता मेंटेन होणं, नियमित राहणं गरजेचं. तर मात्रायुक्त आहार म्हणजे ज्या आहार सेवनाने तुमच्या सप्तधातूंचं पोषणही होतं, तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली काम करते, व्याधिक्षमत्व चांगलं काम करतं, आणि तुमच्या दिनचर्येतला कुठलाही भाग डिस्टर्ब होत नाही, तो नियमित राहतो. ही आहार मात्रा तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. आहारावर बोलत एवढं कमीच आहे. शेवटचा मुद्दा घेतो, आपल्याला बहुतेक वेळ संपत आली आहे, फार वेळ शिल्लक नाहीये. आपण दिनचर्येमध्ये बोलताना 3 मुद्दे घेतले होते की आयुर्वेदाने शरीराचे 3 उपस्तंभ सांगितले आहेत. उपस्तंभ आहेत निद्रा, आहार आणि ब्रह्मचर्य. तर यातला आपण निद्रा घेतली, आहार घेतला. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त आणि फक्त शारीरिक किंवा दोन स्त्री आणि पुरुष यांचा संभोग हा भाग इथे अपेक्षित नाहीये. ब्रह्मचर्य म्हणजे संयम. कोणत्याही गोष्टीमध्ये, अगदी तो आहाराचा असेल, तो निद्रेचा असेल, तो वाचिक असेल, तो मानसिक असेल, तो कायिक असेल, तो तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल, त्या ठिकाणी बाळगला जाणारा संयम, या अर्थाने इथं ब्रह्मचर्याचा अर्थ अपेक्षित आहे. तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घेणं गरजेचा. कदाचित तुमच्या क्लासमध्ये, योग वर्गामध्ये, आपल्या SSY वर्गामध्ये एक भाग आणला घेतला असेल, नाही घेतला असेल मला माहित नाही, पण अष्टांग योग निवारण करताना सगळ्यात पहिला भाग आहे यम. आणि या यम मध्ये त्या 5 मुद्दे सांगितलेत की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या 4 भागांना 3 बोर्ड्स मध्ये पुन्हा विभागता येतं. एक शारीरिक, मानसिक आणि कायिक, सॉरी वाचिक. शारीरिक म्हणजे शरीराने कुठलीही हिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य ह्या गोष्टी होऊ नयेत. त्याच्या व्यतिरिक्त मानसिकरित्या म्हणजे मनामध्ये विचारांचाही त्या ठिकाणी कुठेही उल्लेख नको, किंवा विचार सुद्धा त्या प्रकारचे निर्माण न होणं, हा सुद्धा एक संयमाचा भाग आहे. आणि वाचिक सुद्धा म्हणजे बोलण्याने सुद्धा कधी कुणाची निंदा किंवा ईर्ष्या, राग, द्वेष हे उत्पन्न होणं अपेक्षित नाही. ह्या गोष्टी सतत जर कन्सिस्टंटली करत जर गेलो तर मन प्रसन्न राहतं. मन प्रसन्न राहिलं तर शरीरामध्ये आजार निर्माण होण्याची प्रवृत्ती जी आहे तीही कमी होते, आणि त्यासोबत आहाराची जोड असेल तर आजारी पडण्याचं प्रमाण देखील कमी होतं. एक छोटंसं उदाहरण देतो आणि लेक्चर थांबवतो. आपण जेव्हा फिरायला जातो किंवा आपल्या आवडत्या जागी जातो की जिथे गेल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, आनंदी वाटतं, त्या ठिकाणी आपण कधी आजारी पडत नाही, आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. अगदी सगळीकडे आपण मन उल्हासाने फिरतो. का बरं? तर तिथे आपलं मन प्रसन्न आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला भाग येतो तो प्रसन्न मन ठेवा, तुम्ही आजारी कमी पडायला मदत मिळू शकते. मन प्रसन्न ठेवा, तुम्ही काम चांगल्या प्रकारे करू शकता. मन प्रसन्न ठेवा, तुमच्या संपर्कात येणारे सुद्धा तेवढेच प्रसन्न व्हायला लागतील, तुमच्या आजूबाजूचं वातावरण पण सुंदर व्हायला लागेल. हे सगळं चांगलं झालं तर तुमचा जठराग्नी आपोआपच चांगलं काम करतो. मग अशा वेळेला तुम्ही थोडंफार इकडे तिकडे जरी खाल्लं ना तरी चालू शकतं, पण मग ते नेहमीच खावं असं अपेक्षित नाही. त्यामुळे प्रयत्न हा ठेवा की जितकं मन प्रसन्न असेल तेवढं तुमचं शरीर पण चांगलं साथ देणार आहे. खूप बोललं तरी कमीच पडणार आहे. थांबूया तिथे विषय. काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, बोलूयात आपण. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी दासू काका बोलतोय. खूप बोला काका. छान माहिती दिली डॉक्टर हेमंत जिळे सर. धन्यवाद. याच्यामध्ये मला एक थोडंसं ऍडिशनल विचारायचंय की बोला, बोला. आपण जे उष्ण आणि शीत पदार्थ हा, हा. सांगितले, हा. तर उष्ण पदार्थाचे उदाहरण सांगितले, पण शीत पदार्थ जे आहेत ना हा, हा, हा. चांगले थंड हलके, ते कोणते? ते शीत आम्हाला थोडं. पदार्थांमध्ये वाळा किंवा उशीर, खस म्हणतो ना आपण, वयाचे पदार्थ, हो. वयाचं सरबत झालं, कोकम सरबत झालं, दूध झालं, त्याच्यानंतर लिंबू सरबत झालं,
जे द्रव पदार्थ आहेत मोस्टली ते साधारणपणे शीत पदार्थांमध्ये येतात किंवा थंड पदार्थांमध्ये येतात, की जे पोटात गेल्यानंतर पित्ताचं शमन करू शकतात, पित्ताला नियंत्रणात हो. ठेवण्यास मदत करू शकतात. ती पदार्थ झाली. एक शंका आहे. फळं बरं फळं का? वगैरे पण जी आहे, आपण जी फळं खातो त्यामधली जास्तीत जास्त फळं ही शीत गुणधर्माची आहेत, काही सोडले तर. म्हणजे चिकू झाला, मोसंबी झाली, अंजीर झालं, त्याच्यानंतर अजून नारळ पाणी झालं, हे शीत पदार्थांमध्ये येतात. पण पपई सारखे पदार्थ झाले किंवा अजून काय सांगायचं झालं तर सफरचंद झालं. सफरचंद आपल्याला खायला थंड आहे, पण थोडंसं पित्तकारक आहे. काकडी झाली, काकडी पण खायला थंड आहे, पण पित्तकारक झाली. ती पुढे जाऊन पोटात जाऊन गरमच उत्पन्न होते, गरम उत्पन्न करते. असे पदार्थ. दुसरा एक शंका आहे बोला बोला. की 60च्या पुढे म्हणजे 60 हा. वय म्हातारा झालं, शरीरातलं हा, हा. कॅल्शियम, हाडातलं कॅल्शियम कमी हो, होतं आणि अंडे खा ते शाकाहारी आहेत असा हो. एक सध्या फार जोरामध्ये टूम आहे. हो. तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपलं अंडे आयुर्वेदाने खाण्याबद्दल काय आपलं स्पष्ट मत आम्हाला पाहिजे. खाऊ की आयुर्वेदाने खाऊ नये? अगदी अगदी आयुर्वेदाने कुठेही मांसाहाराला बंदी केलेली नाही. आयुर्वेदाने मांसाचं सेवन करायला सांगितलंय, ज्याला गरज आहे त्याला. अगदी नियमित करावं असं नाही सांगितलंय. ज्याला खरोखर गरज आहे त्याला मांसाचं सेवन सांगितलंय. अंडी खावीत, पण प्रमाणात खावीत. अगदी आठवड्यातून 3 दिवस म्हणजे 1 दिवसाआड जरी तुम्ही एक अंड उकडून सकाळच्या वेळात खाल्लं, हरकत नाही, खाऊ शकता. त्यातून न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, पोषण मूल्य नक्कीच मिळणार आहेत. शास्त्रामधलाच एक उल्लेख आहे, जर का अंड्याला म्हणजे कोंबडीने दिल्याबरोबर ते अंड जर त्या ठिकाणून उचललं तर त्यामध्ये जीवसृष्टी उत्पन्न होत नाही. हा शास्त्रातला उल्लेख आहे. त्याच्यामुळे जीवाची हत्या होत नाही. म्हणून ते जे आहे ना की अंड व्हेजिटेरियन आहेत, कुठेतरी तो एक पोर्शन आहे फक्त. पण त्यातून मूलभूत म्हणायचं हेच की मांसाहाराला कुठेही बंदी नाही. अंडी खाऊ नयेत, मांस खाऊ नये हा शास्त्रामध्ये कुठे उल्लेख नाही. पण आपण आजकाल जे खातो ना नॉनव्हेज किंवा जे खातात ते भरपूर मसाल्याचं असतं, तिखट असतं, झणझणीत असतं, तर्रीवालं असतं आणि रात्रीच खाल्लं जातं. हा पोर्शन चुकीचा, हा मुद्दा चुकीचा. तुम्ही त्याला साधं बनवा. मांसरस किंवा सूप स्वरूपामध्ये जास्तीत जास्त उल्लेख आहे की सूप म्हणजे द्रव भाग करून मांसाचं सेवन करायला सांगितलेलं आहे. ते तुम्ही दुपारच्या जेवणात करू शकता, रात्री मात्र न केलेलं चांगलं. खूप छान, धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. दूध आणि फळं खाऊ नाही म्हणता, हो, पण ज्या वेळेस आपण आता शिकरण पहिल्यापासून खातात, तर मग केळीच्या संदर्भात बरेच जण म्हणतात की नाही चालतं. तर मला त्याविषयी जरा थोडं सांगा. तेच आहे. ऍक्च्युली कसा मुद्दा आहे ना, आयुर्वेदामध्ये आणखी एक छोटीशी टर्म आहे, सात्म्य नावाची. आपल्या भागामध्ये केळी आणि दूध अगदी पूर्वापार खात आले, तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्याचं सात्म्य झालेलं आहे. तो एक पोर्शन जर सोडला, अपवादात मग काही गोष्टी असतात, तो एक पोर्शन सोडला तर चालू शकतं. पण दूध आणि फळं हा नेहमी खाणारा भाग नाहीये. फार कधीतरी जेव्हा उपवास आहे तेव्हाच ह्या गोष्टी खाल्ल्या जातात. तर कधीतरी खाल्ल्यानंतर शरीराला तेवढे त्रास होत नाही. पण दूध आणि फळं हे जर नियमित एकत्र करून खाल्ली तर त्वचा विकार उत्पन्न होण्याची शक्यता खूप वाढते. त्यातल्या त्यात कुष्ठ किंवा श्वित्र, पांढरा कोड जो म्हणतो आपण, तो होण्याचं मुख्य कारण दूध आणि फळं किंवा दूध आणि मिठाचे पदार्थ एकत्र खाल्ल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. त्यामुळे ते टाळलेलं चांगलं. आता माझ्याच गावाकडे वरण भात सोबत दूध एकत्र खाल्लं जातं, बऱ्याचदा खाल्लं जातं. पण भातामध्ये मीठ असतं, वरणामध्ये मीठ असतं आणि दूध आणि मीठ एकत्र आल्यानंतर त्वचा विकार सांगितली आहे. तर ज्यांना सात्म्य आहे म्हणजे त्यांच्या शरीराने ते खाऊन पचवण्याची क्षमता निर्माण केली आहे, त्यांना त्यातून दोष उत्पन्न होण्याची शक्यता खूप कमी असते. पण एखाद्याच्या शरीराला 1 कप दूध पण सहन होत नाही, एखाद्याच्या शरीराला 1 लिटर दूध अगदी सहज पचतं. तर हे अपवादात्मक गोष्टी असतात की ज्यातून ते सहन करण्याची क्षमता उत्पन्न होऊ शकते. हा ना, कारण की आपल्याकडे खीर जेवणात असते, त्यासोबत सगळंच अगदी असतं. अगदी असते, अगदी असते, अगदी असते. पण ते सुरुवातीला खायला पाहिजे. जर खीर बासुंदी खायची आहे तर जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही ती 1 वाटी खाऊन घ्या, नंतर बाकीचं जेवण करा. शेवटी खाऊ नका. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही माझा प्रश्न विचारायच्या अगोदरच उत्तर दिलंय, पण मी माझा प्रश्न सांगतो. सांगा, काय सांगा. जैनिझम मध्ये डाळ म्हणजे कुठली डाळ बरोबर दही म्हणजे आता हो. आम्ही खिचडी आणि दही खातो ते विरुद्ध आहार म्हटलंय. पण अगदी तुम्ही अगदी म्हटलं की अगदी पूर्वापार खातो म्हणून पूर्वापार आम्हाला खाण्यात आलंय. अंगवय म्हणजे ते अगदी अंगवय. अगदी आणि दुसरं म्हणजे आम्ही गुजराती लोक जेवणा अगोदर, जेवताना आणि जेवणानंतर ताक पितो, ते पूर्वापार करत आलो. तर तेही पूर्वापार करत आलेलं आहे.
ते ऍडवाइस म्हणजे इट इज नॉट ऍडवाइस बट वी आर बिंग हॅबिच्युएटेड, तर ते चालतं. हे आहे, दोन्ही आहे. प्रश्नाचे साधनं. उत्तर तुम्ही विचारण्या अगोदर दिला, धन्यवाद. साधनाचा मी भाग आहे मुद्दाम तो त्याच्यामुळे. हे तुम्ही सांगितलं हा. म्हटलं म्हणजे प्रश्न मुद्दाम लोकांच्या लक्षात यावा सगळ्यांना नक्की साधकांच्या. नक्की नक्की धन्यवाद. नक्की. जय गुरु. जय गुरुदेव. जय गुरुदेव. डॉक्टर, जय गुरुदेव सर. माझा प्रॉब्लेम डायजेशन माझं खूप वीक आहे. जसं मला अच्छा. समजते तसं. अच्छा. मी योगा प्राणायाम रेग्युलर करतो आणि बर. माझ्या दोष म्हणलं तर मला टॉयलेटला 2 वेळेस जावं लागते, सकाळीच बर. आणि सायंकाळी पण, म्हणजे दिवसातनं 3 वेळेस होते. 3 वेळेस. आता हे आजचं नाहीये, मला जसं आठवते तसं आहे समजा ते. तर अच्छा अच्छा. ह्याच्यावर काही दोष आहे माझ्यात किंवा त्याच्यामुळं काय? आणि मला जेवल्यानंतर आता सध्या तरी अशी तरतरी येत नाही, तर डलनेस येते. बर बर बर. याच्यावर काय ह्याच्यावरती उपाय? ना उपाय असा शॉर्टकट मध्ये सांगता येणार नाही. जर तुम्हाला शक्य झालं तर आपण ना हिस्ट्री घेऊयात. हा? म्हणजे अगदी हिस्ट्री, तुमचा जो काही आजपर्यंतचा इतिहास आहे, ही सुरुवात कशी झाली, कधीपासून झाली, सध्या कामाचं स्वरूप कसं आहे. आणि हा असा शॉर्टकट मधला भाग नाहीये, थोडासा लेंदी आहे. हो, म्हणजे लेंदी आहे, आपल्याला मी ना समजतो. शोधून काढता येईल की आपल्याला त्यावरती कुठं काम करायचं आणि मला ह्यातून बाहेर पडता येऊ शकेल. पण सध्या एक थोडक्यात सांगायचं झालं तर एक भाग करू शकता तुम्ही. सकाळचं जेवण होईल तेवढं हलकं ठेवा आणि संध्याकाळचं जेवण सकाळपेक्षा अर्ध करा. ज्या आपण जेवणाच्या वेळा मगाशी बोललो की सकाळी 11 ते 1च्या आत जेवण आणि संध्याकाळी 7 ते 8च्या आत जेवण, ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. आणि या 2 वेळांव्यतिरिक्त काहीही खाण्याचा प्रयत्न नको किंवा काही पुढे टाकण्याचा प्रयत्न नको. एक अच्छा. साधारण 10-15 दिवस हे कंटिन्यू करा. संध्याकाळचं जेवण सकाळी समजा तुम्ही 2 चपाती खात आहात तर संध्याकाळचं तुम्ही केवळ आणि केवळ 1 चपाती किंवा 1.5 चपाती यावरच जेवण आटवा. आणि जर झालं शक्य तर रात्री मात्र फक्त आणि फक्त ज्वारीची भाकरीच कन्झम्पशन करा. हे 15 दिवस सतत केल्यानंतर आणि तुमचं जे काही रुटीन आहे, योगासनं झाली, व्यायाम झाला, तो मात्र कंटिन्यू ठेवा. जर सकाळी चालणं शक्य होत असेल तर चालण्याचा व्यायाम पण सुरू करा. 15 दिवसानंतर सुद्धा जर तुम्हाला त्यात कुठेही बदल जाणवत नसेल तर मग मात्र एकदा भेटूयात आपण. थोडीशी हिस्ट्री घेतल्यानंतर काही गोष्टी आणखी जास्त क्लिअर होतील मला की आणखी आपल्याला त्यावर काय काम करता येईल. माझं सगळं नियमित आहे. प्राणायाम आहे, वॉकिंग आहे, सगळं नियमित आहे. पण ह्या बर बर गोष्टीवर बर. मी कंट्रोल नाही करू शकलो. आणि दुसरं म्हणजे माझं गोडावरती नियंत्रण नाही. मी स्पष्ट सांगतोय. अच्छा अच्छा गोड अच्छा अच्छा हां. अच्छा. मग गोड कुठेतरी खाण्यावर तो भाग कमी करणं गरजेचं आहे ना. कारण गोड हा जड अन्न पदार्थ आहे, त्याला कुठेतरी कमी ठेवलं तरच बाकीचं अन्नपचन चांगलं होऊ शकतं. आता तुम्ही गोड सुरुवातीला खायला सांगितलं, नंतर नाही खायचं. मी हो. असं ऐकलं होतं, की नंतर नाही खायचं. जेवण झाल्यानंतर गुळाचा खडा खायला पाहिजे. मी कुठेतरी ऐकलं आणि ते गुळाचा खडा सांगितलाय. हो. वाटीभर खीर किंवा शिरा हा पोर्शन नाही. नाही सांगितलाय ना. हां. गुळ हा पाचक काम करतो नक्कीच. त्याच्यामुळे अच्छा. गुळाचा खडा आणि तोही छोटा सांगितला. गुळाचा हां. मोठाही खडा आपण खाऊ शकत नाही. छोटा खडा पाचक नक्कीच काम करतो. कारण गुळ आम्ल आणि मधुर असं 2 रसांचं संयोजन आहे. म्हणजे गुळ आंबट गोड लागतो. तर आंबट गोड पदार्थ जे आहेत ना मूळतः ते पित्त पाचक, त्रावक आणि पित्ताचं चांगल्या प्रकारे नियमन करणारे आहेत. नाही, खावं का? त्यामुळे जेवण झाल्यानंतर गुळ खावं का? माझ्यासाठी. थोडासा गुळ खाऊ शकता, काही थोडासा अडचण एवढा नाही, एवढा खाऊ म्हणजे शकता. आता आजकाल तर ढेप अगदी एवढी अगदी. एवढीच यायला लागली. एवढी ढेप येते ना आता तेवढी आजकाल. ढेप पण नाही, ती ढेप पण मोठी झाली. मोठी अगदी झाली. वटाणा इतका, ओके, वटाणा ओके. इतका गुळाचा खडा, बरं, वटाण्यापेक्षा बरं. मोठा नाही, बरं. तेवढाच. एक ठीक डॉक्टर साहेब सांगतो, ह्यामध्ये जे हा वर्षातनं किमान 2 AMC करतात ना, त्यांना कुठलीही प्रॉब्लेम नसेल.